नमस्कार सर्वांना. आज आपण बनवणार आहोत एकदम हॉटेल स्टाईल रिच आणि स्वादिष्ट अशी पनीर भाजी. ही भाजी इतकी मस्त लागते की एकदा खाल्ली की पुन्हा पुन्हा बनवावीशी वाटेल. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करू. आणि माझ्या ह्या पद्धतीने तुम्ही पनीरची भाजी एकदा तरी नक्की बनवून बघा. खूप छान, अगदी हॉटेलसारखी होते. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. सगळ्यात आधी मी 3 कांदे आणि 2 टोमॅटो बारीक चिरून घेतलेले आहेत. आता कढईमध्ये तेल गरम करून आता तव्यावरती तेल गरम करून त्यामध्ये आपण कांदा टाकून छान सोनेरी लालसर होईपर्यंत परतून घेणार आहोत. जोपर्यंत कांदा परततोय तोपर्यंत मी जे पनीर आणले आहे ते खूपच कडक आहे, त्यामुळे ते आपण काही मिनटं कोमट पाण्यात भिजत ठेवणार आहोत. त्यामुळे पनीर अगदी मऊ होतं आणि त्याचे सुंदर तुकडे आपल्याला कापता येतात. कांदा छान परतल्यानंतर त्यामध्ये टोमॅटो घालून दोन्ही चांगले परतून घ्यायचे आहे. टोमॅटो मऊ होईपर्यंत परतून घ्यायचं आहे. मिश्रण पूर्णपणे थंड झाल्यावर त्यामध्ये पाणी न टाकता आपण हे मिक्सरला अगदी बारीक वाटून घेतलेलं आहे. आता पनीरचे चौकोनी तुकडे करून घ्यायचे आहे. पनीर तळताना ते कढईला चिकटू नये म्हणून त्यावर आपण थोडंसं मीठ टाकून सर्व बाजूंनी ते हलकंसं मिक्स करून घेणार आहोत. त्यानंतर कढईमध्ये तेल गरम करून पनीरचे तुकडे हलके सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायचे आहे आणि ते आपण हळूवार हलवायचे आहे, ते नाहीतर त्याचे तुकडे होतात. चांगले लालसर तळल्यानंतर आपण ते बाजूला काढून घेणार आहोत. आता त्याच तेलामध्ये आपण वाटून घेतलेला कांदा टोमॅटोचा मसाला घालून तो चांगला व्यवस्थित तेलामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे आणि झाकण ठेवून कमी गॅसवर मसाला चांगला परतून द्यायचा आहे. तोपर्यंत एका वाटीमध्ये आपण पनीरसाठी जो मसाले टाकणार आहे त्याची आपण पेस्ट बनवून घेणार आहोत. त्यासाठी एका वाटीमध्ये मी घेतलेला आहे पनीरचा ग्रेव्ही मसाला मिक्स. त्यामध्ये टाकलेला आहे लाल तिखट, हळद, कोथिंबीर मसाला, चवीनुसार मीठ आणि थोडंसं दूध घालून आपण छान गुळगुळीत पेस्ट तयार करणार आहोत. तुम्ही दुधाऐवजी यामध्ये पाणीही वापरू शकतात. मी तयार केलेली पेस्ट मसाल्यामध्ये घालून कमी आचेवर परतून घेणार आहे. मध्ये मध्ये मसाला हलवत राहायचा आहे. मसाल्यामधून छान तेल सुटेपर्यंत तो व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. आणि टोमॅटोने थोडासा भाजीला आंबटपणा येऊ नये त्यामुळे मी याच्यामध्ये थोडीशी अर्धा चमचा साखर पण टाकलेली आहे. यानंतर थोडीशी कस्तुरी मेथी हाताने चोरून घालून घ्यायची आहे. यामुळे भाजीला एकदम छान सुगंध येतो. आता त्यामध्ये तळलेले पनीर घालून आवश्यकतेनुसार थोडंसं पाणी घालायचं आहे आणि आपल्या आवडीनुसार आपल्याला जशी ग्रेव्ही पाहिजे तशी तेवढंच पाणी टाकून 4 ते 5 मिनटं परत उकळी आणून घ्यायची आहे. आणि मसाल्याला छान तेल सुटल्यानंतरच, मसाला व्यवस्थित परतल्यानंतरच आपण तळलेले पनीर आणि पाणी टाकायचं आहे. आणि बघा, आपली एकदम रेस्टॉरंट स्टाईल क्रीमी आणि स्वादिष्ट पनीर भाजी तयार आहे. ही भाजी तुम्ही अगदी चपाती, बटर रोटी, पराठा किंवा जिरा राईससोबतही खाऊ शकतात. खूप छान लागते. जर ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. आपल्या मित्रमैत्रिणींसोबत, परिवारासोबत हा व्हिडिओ शेअर करा आणि अशाच भन्नाट रेसिपींसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि चविष्ट रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.